थोडा आराम केल्यानंतर आम्ही निघालो होतो प्रभादेवी मोठ्या बहिणीक भेट देऊ. कोणाचा काय तर ह्यांचा काय चालला होता. मानसी मधलं एम बघून मी खुश झाले. केवढं मोठं माझं एम काढल्याने होतो. दादा प्रभादेवीक मारामारी बघूकच भेटता. गावसून भेट आणतात तशी गोरेगावसून भेट आणल्यानी होती. खरबस, पपई, नारळ. मग काय त्या आईन पण खुश होऊन मोमोज वगैरे बराच काय खाऊ घातल्या. आमची मंडळी तर खाऊ रेडीच होती. बऱ्याच दिवसांनी मोमोज खाऊन मन तृप्त झाला. दादान वाव म्हटल्यावर त्या आईन सगळीकडेच पुढ्यात आणून ठेवला. सगळा फस्त केल्याबद्दल पोरांका पण बक्षीस भेटला. पाहुणचार घेऊन आम्ही गिरगाव चौपाटीत जाऊन पोचलो. गिरगाव चौपाटीत कुणकेश्वरच्या जत्रेसारखी गर्दी जमली होती. वातावरण कसा मस्तच वाटत होता. एक नळी पोकर हवल्यामुळे आम्ही शेवपुरी, गोळो, पाणीपुरी खात होतो. नवीन दाम्पत्य एकमेकाक भरवी होती. पोरा मात्र आमच्याकडे होती. मामीन बाबूचा आईस्क्रीम घेतल्यामुळे बाबू भडाकलो होतो. आईस्क्रीम खाल्यावर आम्ही फालुदा खाऊ घेतलं. पैसे संपत